रात्रीचे 2 वाजले आणि बाळ सतत रडते. आईच्या डोळ्यात झोप नाही आणि मनात एकच प्रश्न आहे, माझं बाळ का रडतंय? मी काही चूक केली आहे का? जर तुम्ही हीच भावना अनुभवत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा. कारण आपण आज बघणार आहोत नवजात बाळाची रडण्याची खरी कारणे. आपण शांतपणे समजून घेणार आहोत. आणि आज मकर संक्रांतीचा असा हा पवित्र दिवस आहे. या पवित्र दिवशी सर्व नवीन आईंना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि जसं आपण एकमेकांशी गोड गोड बोलतो तसंच स्वतःशी प्रेम करा. तर मग जाणून घेऊया नवजात बाळाची रडण्याची कारणे. कारण नंबर 1, बाळाला भूक लागलेली असेल. नवजात बाळाचे पोट खूप लहान असते, म्हणून त्याला वारंवार भूक लागत असते. त्याचे पोट खूप लवकर रिकामे होत असते आणि त्यामुळे वेळेवर स्तनपान किंवा फॉर्म्युला मिल्क न मिळाल्यामुळे ते खूप जोराने रडू शकते. आणि ह्याचे काही साईन आहेत, जसं की होठ दाबणे, अ, हात तोंडात घालणे, मान इकडे तिकडे वळवणे. कारण नंबर 2, डायपर ओला किंवा खराब असणे. आपल्याला थोडंही वल्लं वाटलं तर आपण अस्वस्थ होता. मग बाळ कसं शांत राहू शकते? तेही अस्वस्थ होतं. यासाठी टिप, दर 2-3 तासानंतर बाळाचे डायपर चेक करा. ते ओले आहे की नाही आणि जर रेड रॅशेस दिसत असेल तर क्रीम नक्की वापरा. कारण नंबर 3, कोलिक किंवा पोटात गॅस जमा झाला असेल. जेव्हा बाळ दूध पित असते तेव्हा तो तोंडातून श्वास घेताना हवाही ओढत असतो आणि त्यामुळे त्याला पोटात गॅस जमा होतो. त्याचा त्याला खूप त्रास होतो. ह्याचे काही साईन, बाळ पाय पोटाकडे ओढतो, पाठीला ताठ करतो, अचानक जोरजोराने ओरडायला लागतो. आणि यावरचे सोल्युशन्स, फीड नंतर बर्पिंग करा, हलका पोटावरून हात फिरवा. 4, झोप न येणे, ओव्हर टाईट बेबी. बाळ थकलं असतं पण झोप लागत नाही आणि मग ते जोरात उजेड मंद ठेवा आणि हलकी लोरी लावा वगैरे आणि त्याला झोक्यामध्ये टाका, म्हणजे तो लवकर झोपेल. कारण नंबर 5, आईची भावना बाळाला जाणवते. हो, तुम्हाला आश्चर्य वाटेल पण ही गोष्ट खरी आहे. आईला जर ताण असेल तर तो बाळाला नक्की जाणवतो आणि आई टेन्शनमध्ये असेल तर बाळही अस्वस्थ होते. म्हणून आईने स्वतःला दोष देऊ नये. आई, लक्षात ठेव, बाळ रडतंय म्हणजे तुझी चूक नाही आहे. तुम्ही वाईट आई नाही आहात, अजिबात नाही. तुम्ही शिकत आहात, तुमचं बाळही शिकत आहे. आणि हां, खूप महत्त्वाचं, हा प्रवास परफेक्ट अजिबात नसतो. या मकर संक्रांतीला जुने अपराधीपणा, गिल्ट सर्व काही सोडून द्या आणि स्वतःशी गोड बोला, तिळगुळ घ्या आणि स्वतःवर प्रेम करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचं बाळ सगळ्यात जास्त कशासाठी रडते. आणि तुम्ही जर नवीन आई असाल तर ह्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण इथे आईचं मन समजून घेतलं जाते.